नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण मराठवाड्याचा भूगोल या BA SY या वर्गाकरता आपला जो पेपर दिलेला आहे त्या पेपरचा आपण अभ्यास करत आहोत. आपला आजचा जो अभ्यासाचा विषय आहे तो म्हणजे या मराठवाड्यातील वनक्षेत्र. तर यामध्ये या आपला जो अभ्यास क्षेत्र जे मराठवाडा आहे या मराठवाड्यामधील जंगलयुक्त क्षेत्र किती आहे, कोणत्या ठिकाणी आहे, तर याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि या आधीच्या लेक्चरमध्ये आपण या आपल्या अभ्यास क्षेत्रातील मराठवाड्यातील जे वनक्षेत्र आहे त्या संबंधीचा आपण डेटा घेतलेला होता आणि त्या आधारावरती या मराठवाड्यामध्ये 2005-06 या दरम्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्र हे जास्त होते, प्रत्येक जिल्हावाईज आपण या मराठवाड्यातील जिल्हावाईज वनक्षेत्राचा अभ्यास आपण केला. त्यानंतर 2010 वर्षानंतर 15-16 मध्ये कशा प्रकारे वनक्षेत्रामध्ये बदल झाला याची माहिती आपण घेतली आणि ती माहिती आपण भुवन या वेबसाईटवर लँड यूज लँड कव्हर 2005-06 आणि 2015-16 याचा आपण या माहितीच्या आधारावरती अभ्यास केला. आज आपण या ठिकाणी जे आपण मराठवाडा आहे तर या मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी वनक्षेत्र हे किती पर्यंत आहे, किती टक्क्यापर्यंत आहे याची माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि ती माहिती आपल्याला कुठून मिळणार हा मोठा प्रश्न आहे. तर आपण सर्वप्रथम या ठिकाणी बघू शकता, या संबंधित जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर आपण गुगलवरती जाऊन या ठिकाणी आपल्याला आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता डायरेक्टरी ऑफ इकॉनॉमिकल आणि सोशल हा जो आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन या आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे, जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन. आणि ते आपण त्या ठिकाणी टाईप गुगलवरती सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गव्हर्नमेंटची जी अर्थ व सांख्यिकीय संचालक आहे यांच्या महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे यावरती आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातील आता या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याला छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा जो आहे याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर आपण हे या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मिळून जाते. या ठिकाणी इथे बघू शकता तुम्ही की हे जमिनीचा वापराविषयी माहिती. तर 2000 वर्ष जे आहे प्रकाशन 2025 आणि संदर्भ वर्ष आहे 2024-25. तर ही या प्रकारे आपल्याला या पूर्ण जे छत्रपती संभाजीनगर आहे यामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्र हे आपल्याला या ठिकाणी मिळून जातं. त्याचप्रमाणे हे जंगल व्याप्त क्षेत्र हे आपल्याला जंगल व्याप्त त्यापैकी जंगल व्याप्त क्षेत्र किती, तर हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी कव्हर करता येते. यामध्ये जे क्षेत्र जे आहे हेक्टरमध्ये आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास जो केला तो स्क्वेअर किलोमीटर प्रमाणे चौरस किलोमीटर याप्रमाणे होता आणि या ठिकाणी आपल्याला डेटा जो मिळाला आहे तो हेक्टरमध्ये आहे. तो या प्रकारे आपण छत्रपती संभाजीनगर असेल, हिंगोली असेल, या हिंगोलीमध्ये सुद्धा आपण बघू शकता या प्रकारे एकूण भौगोलिक क्षेत्र आणि त्यापैकी वनक्षेत्र या जंगल व्याप्त क्षेत्र हे आपल्याला मिळते. नांदेड असेल तर प्रत्येक आपल्याला हा जो जिल्हा आहे या ठिकाणी सगळं 2025, 26, 24, 23, 22 सगळ्याचा वर्षाचा आपल्याला डेटा हा या ठिकाणी मिळून जातो. आणि या डेटाच्या आधारावरती आपल्याला आपला जो अभ्यास क्षेत्र आहे आपला जो अभ्यास क्षेत्र आहे या जो मराठवाडा आहे या मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी वनक्षेत्र जास्त आहे, कोणत्या ठिकाणी वनक्षेत्र कमी आहे
या संबंधित एक नकाशा आपल्याला तयार करता येतो, जो 2024-25 हा संदर्भ या ठिकाणी आपल्याला मिळून जाते. आपण जर लातूर जिल्ह्याचं घेतलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येते संदर्भ वर्ष जे आहे हा 2024-25 आहे, म्हणजे करंट वर्षाचा आपल्याला या मराठवाड्यातील जंगल व्याप्त क्षेत्राचा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. या आधारावरती आपण बघू शकता या ठिकाणी आपण या प्रकारे चार्ट तयार करून हा प्रत्येक छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, हिंगोली असेल, लातूर असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, परभणी असेल, तर या प्रत्येक जिल्ह्याचा आपण एकूण माहिती आपण या ठिकाणी घेतो आणि त्याच्या आधारावरती नकाशा आपण तयार करू शकतो. तर या ठिकाणी आपण कशा प्रकारे डेटा आपल्याला उपलब्ध होते आणि त्या आधारावरती आपण नकाशा कशा प्रकारे तयार करू शकतो याची माहिती आपण आज बघितलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये हा नकाशा कशा प्रकारे तयार करायचा याची आपण माहिती बघूया आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये डेटा जास्त आहे, कोणत्या ठिकाणी वनक्षेत्र कमी आहे याची सुद्धा माहिती आपण बघूया. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.